आज आपण एका ब्रोकोलीत 2 पदार्थ पाहणार आहोत. तर त्यासाठी कढईत जिरे घालून घेतले, कांदा टोमॅटो चांगला भाजून घेतला. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडी कोबी पण घालते, त्यामुळे खूप टेस्ट चांगली येते. मग त्याच्यात ब्रोकोली जी मी धुवून स्वच्छ पाण्यात थोडा वेळ ठेवली होती, थोडंसं पाणी टाकून ती वाफवून घ्यायची. एकदा ब्रोकोली वाफली व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यानंतर मग हळद, मीठ चवीनुसार, त्यानंतर तिखट आणि भाजी व्यवस्थित झाल्यानंतर शिजली की गरम मसाला घालायची. इतकी पटापट होणारी ही भाजी आहे. आणि आता त्या ब्रोकोलीची जी स्टेम असते किंवा देठ, त्याच्यापासून आपण सार बनवणार आहोत. इतक्या सोप्या पद्धतीनं आणि ते इतकं चविष्ट. तर त्यासाठी तव्यात आपण तेल टाकलं आणि मग ब्रोकोलीचे स्टेम जे साल काढून मधला भाग जो असतो तो घेतला, तो परतून घेतला. त्यात कांदा, लसूण, मिरच्या, बदाम हे सर्व घातले आणि व्यवस्थित परतून घेतलं ते. आणि त्यानंतर ते आपण मिक्सरला काढून घेऊयात. याच्यासाठी एक ट्विस्ट टेस्टमध्ये आपण आणण्यासाठी क्रीम ऑफ ब्रोकोली सूप जे मिळतं बाजारात ते आपण घातलं आहे आणि थोडंसं पाणी घालून त्याला मिक्सरला काढून घेऊयात. थोड्याशा तुपावरती ब्रोकोली व्यवस्थित भाजून घेऊन त्यात पाणी घालू, कन्सिस्टन्सी चेक करू आपल्याला जशी हवी आहे त्याप्रमाणे आणि व्यवस्थित उकळायला लावू आपण. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि थोडं डेकोरेशनसाठी ब्रोकोलीचे 1-4 पीस आणि वरून झाल्यानंतर लोणी, बस.